आजची तारीख 10 ऑक्टोबर 2024 असून आता सकाळचे 5 वाजले आहे आणि सर्व मंडळी उठून बाहेर आलेली आहे. थोड्या वेळानं भजेची सुरुवात होणार आहे. सर्व पालखी पदयात्र्यांना झोपाची व्यवस्था या श्री महादेव मंदिरात होती आणि इथंच बाजूला माँ दुर्गा आहे. सकाळचे 7:24 झालेले आहे आणि लक्ष्मण पेंदोर यांच्या घरून पालखी पदयात्रा समोर निघालेली आहे. आजची तारीख आहे 10 ऑक्टोबर 2024. आता पालखी तुळशीराम ढेंगे यांच्या घरी आलेली आहे. त्यांच्याकडून व संतोष ढोले यांच्यातर्फे चहा पाणी होणार, नंतर पुढे जाईन. तुळशीराम ढेंगे यांच्या घरचं चहा पाणी आणि अल्पोपहार झालेला आहे. आता संतोष ढोले यांच्या घरी जाईन चहा पाण्यासाठी. 7:58 झालेली आहे. संतोष ढोले यांच्या घरी पालखी पदयात्रा पोहोचलेली आहे. दहिली संतोष ढोले यांच्या घरचं चहा पाणी नाश्ता झालेला आहे. आता प्रशांत ढेंगे यांच्या घरी पालखी पदयात्रा जाईल. प्रशांत ढेंगे यांच्या घरी जाण्याच्या आधी आणखीन एक घर आहे, त्यांच्या घरी गेल्यानंतर प्रशांत ढेंगे यांच्या घरी चहा पाणी नाश्ता अल्पोपहार होईल. श्री दशरथ चापले दहिली यांच्या घरी पालखी यात्रा थांबलेली आहे. आता पालखी पदयात्रा दैली गावातील प्रशांत ढेंगे यांच्या घरी येत आहे. आता 8:43 झालेली आहे. हे आहे गुलाबराव आगलदरे. आता इथं पालखी पदयात्रा आलेली आहे. इथं सुद्धा चहा नाश्ता अल्पोपहार होईल आणि त्यानंतर आरती करून आपल्या मार्गी लागेल
दैलीवरून प्रस्थान होईल वरुड भक्त या गावी. आता थोड्या वेळात आरती होईल. नऊ वाजून 22 मिनिटं झालेली आहे. पालखी पदयात्रा आता वरुड भक्ताकडे प्रस्थान करत आहे. सकाळचे 10 वाजून 20 मिनिटं झालेली आहे आणि पालखी पदयात्रा वरुड भक्त या गावी आलेली आहे. वरुड भक्त येथे उत्तमराव राठोड यांच्या घरी चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे. उत्तमराव राठोड वरुड भक्त यांच्या घरचे चहा पाणी अल्पोपहार सर्व झालेला आहे आणि आता पालखी पदयात्रा मुंगसाजी मंदिर वरुड भक्त इथं चालली आहे. विनोद भाऊ चव्हाण वरुड भक्त यांच्याकडून मुंगसाजी मंदिर येथे चहा पाणी अल्पोपहार झालेला आहे आणि आता पालखी पदयात्रा जाईन विठ्ठल मंदिर वरुड भक्त. अकरा वाजून 40 मिनिटं झालेले आहे आणि पालखी पदयात्रा आता पोहोचलेली आहे वरुड भक्त विठ्ठल मंदिर येथे चहा पाणी अल्पोपहार इत्यादी आणि आरती करून हेटी या गावाला जेवण करण्यासाठी निघणार आहे. चला समोर बघूया. बारा वाजून 11 मिनिटं झालेली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून पालखी आता बाहेर चालली आहे भेटीसाठी. प्रेक्षक बंधूंनो, दुपारचे 12 वाजून 22 मिनिटं झालेली आहे आणि पालखी पदयात्रा वरुड भक्त या गावावरून पदार्पण करत आहे हेटी या गावासाठी. तिथं आता दुपारचे जेवण होईल. पालखी पदयात्रा पोहोचलेली आहे हेटी.
लीलाबाई यांच्या घरी पालखी आलेली आहे. हेटी लीलाबाई मारुती पवार यांच्या घरचं चहा पाणी झालेलं आहे. आता इथून पालखी पदयात्रा समोर जाईल. हेटी गावातील शेवटचा टप्पा म्हणजे पालखी पदयात्री यांचे जेवण श्री विनोद विष्णू राठोड यांच्या घरी. आता पालखी पदयात्री सर्व जेवण करतील. त्यानंतर हेटी गावातून पालखी पदयात्रा प्रयाण करेल. मुंगसाजी मंदिर कोमटी केळझरा सर्व कार्यक्रम आटपला. आता डायरेक्ट भानसरा जाणार पालखी पदयात्रा. केळझरा कोमटी येथील सर्व कार्यक्रम संपून आता पालखीच्या सर्व गाड्या आंतरगाव फाटा येथे थांबून आहे. टाइम झालेला आहे 5:16. थोड्याच वेळात पालखीचे आगमन होईल. नंतर भानसरा येथे आपल्याला पदार्पण करायचे आहे. पालखी पदयात्रा आता भानसरा या टी पॉइंट वर थांबून आहे. आता 5:28 झालेली आहे. बाबा की जय, वैराग्य मूर्ति सांबा बाबा की जय, संत सखी मातो श्री की जय. आवाज वाढव आवाज. हरे राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. पालखी पदयात्रा भानसरा फाट्यावरून आता गावात आगमन झालेली आहे. आता 6:12 झालेली आहे. Hare
भानसरा येथे आल्यानंतर सर्वात प्रथम निलेश कडव यांच्या घरी पालखी गेलेली आहे. चहा पाणी होईल इथं आता, नंतर समोर जाईल. निलेश कडव यांच्या घरचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखी पदयात्रा आता समोर चालत आहे. शारदा माता इथं बसून आहे. इथं पालखी आता आपली आलेली आहे. आता आरती होते. आलं 7:04 झालेली आहे. पालखी पदयात्रा समोर निघालेली आहे. भानसरा सात वाजून 27 होत आहे. आता पालखी पदयात्रा श्री विष्णू महाराज भानसरा यांच्या घरी येत आहे. जय